भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते। ती एकटी येत नाही, तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी असे म्हणतात। गौरी ही गणपतीची माता म्हणजे माता पार्वती आहे। माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते। भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या मुलाचा म्हणजे गणोबाचा पाहुणचार नीट सुरू आहे ना जणू हे पाहण्यासाठी ती येत असते। तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदाने केला जातो। मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही परत जाते। त्या सोहळ्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया। भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावे, हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येकाच्या प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत। काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधले जाते, तर काही ठिकाणी बहीण, परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी हे देवी पार्वतीचा अवतार आहे। गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता पार्वती आहे। पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता। तेव्हा गौरीने असुराचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले। त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत करतात। गौरीच्या पूजेने दुःख दूर होते, दुर्दैव नाहीसे होते, दारिद्र्य दूर होते, मन प्रसन्न होते। गौरी आव्हानाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते। यंदा 2025 मध्ये अनुक्रमे 31 ऑगस्ट 2025 या दिवशी गौरी आवाहन केले जाईल। गौरी पूजन 1 सप्टेंबर 2025 या दिवशी केले जाईल, तर गौरी विसर्जन 2 सप्टेंबर दिवशी होणार आहे। तर मंडळी, जाणून घेऊया या वर्षीचा गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन यांचे शुभ मुहूर्त। गौरी आवाहन मुहूर्त 31 ऑगस्ट 2025 दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपण गौरीचे आवाहन करू शकता। गौरी पूजन 1 सप्टेंबर 2025 सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:45 पर्यंत आपण गौरीचे पूजन करू शकता। गौरी विसर्जन 2 सप्टेंबर सकाळपासूनच ते रात्री 9:51 पर्यंत आपण गौरीचे विसर्जन करू शकता। तर मंडळी, याच मुहूर्तावर आपण गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जन करावे, तरच आपणास शुभ फळाची प्राप्ती होते। कारण शास्त्रामध्ये मुहूर्ताला अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे। गौरी पूजनाच्या दिवशी अनेक जणांना जेवायला सांगितले जाते। गौरी पूजन आणि आरती करतात। तसेच जेवायला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाड्याची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवे व फळं इत्यादी पदार्थांचा समावेश असतो। नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भाजी, पापड, लोणची इत्यादी पदार्थ गौरीला जेवायला करतात। तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरीची महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात। गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचे भाजलेले पापड याचा नैवेद्य दाखवला जातो। गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो। त्यांचे विसर्जन केले जाते। गौरी विसर्जनाच्या दिवशी खीर व कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात। तर मंडळी, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते। सौभाग्यवती महिला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून ज्येष्ठा गौरीचे पूजन करतात। तर मंडळी, अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते। ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते व मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते। गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होत असते। हा सण महाराष्ट्रात खूप भक्तिभावाने व श्रद्धेने साजरा केला जातो। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आगमन घरोघरी होत असते। संपूर्ण महाराष्ट्रात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते।
काही भागात ज्येष्ठा गौरी म्हटलं जातं तर काही भागात महालक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येकाच्या घराण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचे पूजन केले जाते. गौरीच्या आगमनानंतर 2 दिवस गौरीचे खूप लाड केले जातात. या गौराईचे व तिच्या पिलांचे मुखवटे प्रथम स्वच्छ करावे व गौराईच्या मुखवट्याला तुळशीपाशी ठेवावे, तिथेच त्यांची पूजा करावी. तर मंडळी, पाटाभोवती रांगोळी काढली जाते. काही भागात गौरीसोबत गणपतीला सुद्धा ठेवलं जातं. काही भागात अशी मान्यता आहे की सणाला गणपती आपल्या बहिणीला म्हणजे लक्ष्मीला बोलवण्यासाठी जातो, तर काही भागात गौरीसोबत तिचे बाळ म्हणजे गणपतीला ठेवले जाते. प्रत्येक भागात गौरी पूजनाची वेगवेगळी पद्धत आपणास पाहायला मिळते. तुळशीसमोर गौरीची खणा नारळाने ओटी भरली जाते. गौरीला नवीन वस्त्र चढवले जाते. तुळशीपासून ते देवाऱ्यापर्यंत लक्ष्मीची पावलं उमटली जातात, ती रांगोळीने असो किंवा कुंकाने. गौराई घरामध्ये प्रवेश करतेवेळी फुलाच्या पायघड्या घातल्या जातात व दारात माप सुद्धा ठेवला जातो. माप ओलांडूनच घरात प्रवेश केला जातो व लक्ष्मी आली घरात, लक्ष्मी आली घरात, सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली घरात, अशा प्रकारे घोषणा करत वाजवत गाजवत गौराईला संपूर्ण घरामध्ये फिरवलं जातं. घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा, घरामध्ये पैसा बरकत यावा, घरामध्ये पैसा टिकून राहावा, यासाठी आपण संपूर्ण घरामध्ये गौराईला फिरवायचं आहे. त्यानंतर देवाऱ्यासमोर एका परातीमध्ये गौराईचे मुखवटे व तिच्या पिलांचे मुखवटे ठेवले जातात व नंतर गौराईला पानाचा विडा अर्पण केला जातो. गौराईची दृष्टसुद्धा काढली जाते. तर मंडळी, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून प्रार्थना केली जाते व हळदी कुंकाचे ठसे हाताने उमटले जातात. घरामधील देवाऱ्यासमोर गौराईला ठेवून तिथेच आरती केली जाते. या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य गौराईला अर्पण केला जातो. अशा प्रकारे आपण गौराईचं आगमन केलेलं आहे. आता आपण गौरी पूजनाविषयी माहिती पाहूया. या दिवशी गौरीला पुरणपोळी, 16 दिवे, 16 मुटके, 16 नमुन्याची भाजी अर्पण केली जाते. नाना प्रकारच्या फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. तर मंडळी, गौरीचे विसर्जन कसे करावे? प्रथम गौरीला हळदी कुंकू अर्पण करावे, अक्षत अर्पण करावा, नंतर विधिवत आरती करावी. आरती झाल्यानंतर शुभ मुहूर्तावर आपणास रात्री 9:51 गौरीचे विसर्जन करायचे आहे. जर तुम्हाला गौरी उशिरा उतरवायचा असेल तर शुभ मुहूर्तावर गौरीचे मुखवटे हलवावे आणि नंतर तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे गौरीचे विसर्जन करू शकता. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.